आपल्या सर्वांनाच घर स्वच्छ आणि टापटीप राहिलेलं आवडतं, पण धावपळीच्या आयुष्यात दररोज पूर्ण घर साफ करणं शक्य होत नाही. कधी पाहुणे येणार असतात, तर कधी आपल्यालाच मरगळ आलेली असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही प्रॅक्टिकल हाऊस क्लिनिंग टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं घर कमी मेहनतीत आरशासारखं चमकेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक खास बोनस टिप्स शेअर करणार आहे. पहिली पायरी म्हणजे सफाईची पहिली पायरी म्हणजे जी वस्तू जिथे असायला हवी तिथे ती ठेवा. जर तुमच्याकडे पसारा जास्त असेल तर एक मोठी टोपली घ्या आणि ज्या वस्तू सध्या तिथे नको आहेत त्या त्यात भरा. यामुळे घर लगेच नीटनाटके दिसायला लागते. लक्षात ठेवा, कमी वस्तू म्हणजे कमी धूळ आणि सोपी सफाई. किचन क्लिनिंग. किचन हा घराचा मुख्य भाग आहे. रात्री झोपण्यापूर्वी वटा, प्लॅटफॉर्म आणि सिंक स्वच्छ करा. सकाळी उठल्यावर तुम्हाला प्रसन्न वाटेल. टिप 2, नैसर्गिक क्लीनर. महागड्या केमिकल पेक्षा विनेगर, एखादा सोडा आणि लिंबू वापरून तुम्ही गॅसचे डाग सहज काढू शकता. टिप 3, काम करता करता साफ करण्याची सवय लावा. कुकरची शिटी होईपर्यंत तुम्ही आजूबाजूचे डब्बे पुसून घेऊ शकता. 4, हॉल आणि बेडरूम. बेडशीट नीट करताना किंवा खिडक्या पुसताना हॉलमध्ये पाहुणे बसतात, त्यामुळे तो नेहमी फ्रेश हवा. उशांचे कवरे आणि पडदे दर 15 दिवसांनी बदला. टिप 5, धूळ झटकण्यासाठी जुन्या मोजांचा वापर करा. ते हाताला घालून तुम्ही शोपीस किंवा फॅन सहज पुसू शकता. बेडरूम टिप. सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी बेड नीट आवरा. यामुळे तुमची खोली 50% स्वच्छ दिसते. बाथरूम आणि इतर कोपरे. बाथरूम स्वच्छ ठेवण्यासाठी अंघोळ झाल्यावर लगेच फरशी वायपरने कोरडी करा. यामुळे पाण्याचे पांढरे डाग पडत नाहीत. तसेच आठवड्यातून एकदा नळ लिंबाने घासल्यास ते नव्यासारखे चमकतात. टिप 6, आता वेळ आहे आजचा बोनस टिपीची. सफाई करताना कंटाळा येऊ नये म्हणून तुमचं आवडतं संगीत किंवा एखादा पॉडकास्ट लावा. यामुळे वेळ कसा जातो कळणार नाही आणि कामही लवकर होईल. 15 मिनिटाचा टायमर लावून काम करण्याची सवय लावा. यामुळे तुम्ही जास्त वेगाने काम करू शकाल. 7, समरोप. आता घर पूर्णपणे स्वच्छ दिसत आहे, तर कशा वाटल्या तुम्हाला या टिप्स? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुम्ही यातली कोणती टिप सर्वात आधी वापरणार आहात? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रासोबत शेअर करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि आणि तुमचं घर आनंदी ठेवा. धन्यवाद.